आपण पाहत आहात सत्य आणि रोखठोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज। नवनिर्वाचित सदस्यांचा आरोग्य केंद्रामार्फत सत्कार। बोरपाडळी तालुका पन्हाळा येथे नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार प्रसंगी सदस्य व आरोग्य कर्मचारी। बोरपाडळी पन्हाळा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील आणि उपसभापती भारती पाटील, पंचायत समिती सदस्य माणिक पाटील यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळी यांच्या वतीने स्वागत आणि सत्काराचे आयोजन करण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम यांच्या हस्ते पन्हाळा पंचायत समितीच्या उपसभापती सौ भारती शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला। अमोल घाडगे यांच्या हस्ते पंचायत समिती सदस्य माणिक पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तालुका आरोग्य अधिकारी शैलेंद्र गायकवाड यांचा सत्कार बंडा पाटील यांनी केला आणि या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये डॉक्टर जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले। आपल्या मनोगतात त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक करतानाच आरोग्य केंद्राच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले। भविष्यातही आरोग्य केंद्रात सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील यांचा सत्कार संपत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। प्रास्ताविक गोपाळ पाटील यांनी केले तर आभार वीरेंद्र काळे यांनी मानले। यावेळी अशोक खाडे पाटील, जयवंत कोरे, तंटामुक्त अध्यक्ष अतुल पाटील, शिवाजी उर्फ आबाजी पाटील, सरपंच शरद जाधव, सूरज जंगम, प्रवीण पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। आपलं कोल्हापूर न्यूजसाठी बोरपाडळीहून प्रतिनिधी श्रीकांत कुंभार। उपस्थित असणारे आमच्या पन्हाळा पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सौ भारतीताई पाटील, माझ्यासोबत निवडून आलेले पंचायत सातवीकरणातून पंचायत समिती सदस्य आदरणीय माणिक पाटील भाऊ, EHO आदरणीय गायकवाड साहेब यांनी आमचं नुकतंच मनोगत व्यक्त केलं आहे। आदरणीय आबाजी पाटील, बोरपाडळी गावचे प्रथम नागरिक आदरणीय शरद जाधव, आमचे मित्र आदरणीय त्या गावचे नेते आदरणीय बंडा पाटील, सूरज असेल, आदरणीय आमचे मित्र प्रवीण दादा, विस्तार अधिकारी, या PHC मध्ये असणारा सर्व स्टाफ, डॉक्टर सोनिया कदम मॅडम आणि जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मनापासून तुम्हाला मी अभिनंदन करतो। कारण की बरेच वर्ष तुम्ही यायचं, मला भेटायचा, या निमित्तानं कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हे दादा करायला लागते, ते करायला लागते, ह्या निमित्तानं तुम्ही तिथं भेट द्यायला पाहिजे आणि योगायोगात सदस्य म्हणून निवडून येऊन आज तुमच्या इथं उभा राहण्याची बरोबर तुमचं कौतुक आहे। कारण या विभागामध्ये एक चांगलं आणि अग्रेसर नाव असणारी बोरपाडळी PHC आणि खरोखर त्या तुमच्या सर्व टीमचं जितकं कौतुक करायला तितकं कमी। कारण या विभागामध्ये काम करत असताना मलाही अडचण आहे, मी स्वतः डॉक्टर असल्याकारणे मला माहित आहे की अडचणी ग्राउंड लेवल बसून त्या काय काय आहेत आणि या निमित्तानं कशा पद्धतीने सोडवायच्या मानस या निमित्तानं तुम्हाला सर्वांना आश्वस्त करू इच्छितो। कारण की गायकवाड साहेब आम्ही जेव्हा भेटलो, आम्ही साहेब या निमित्तानं ही इलेक्शन लढवली। कारण या चांगल्या पद्धतीने पूर्ण ही व्यवस्था मला वाटतं की आपण कुठेतरी बदलायला पाहिजे। मी साहेबांना, गायकवाड साहेबांना काय म्हणत होतो की बरेच PHCचा स्टाफ अंडर पॉवर आहे, बरोबर आहे का? आणि या निमित्तानं आपलं फंडामेंटल काय फ्लॉज आहे तर आपल्या गावच्या जे स्ट्रक्चर झालेले की गावाच्या समोरच गटर जे झालेले आहेत हे इन्क्युबेशन सेंटर आहे वेक्टर बॉर्न डिसीजेसला, बरोबर आहे? आणि या निमित्तानं मला वाटतं की 40 ते 50% जे काही गावाचे रोगराई आहे ह्या गटरच्या निमित्तानं उत्पत्ती होत असते आणि आजारी लोक। आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।